नियुक्त आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवणार असल्याची माहिती। आनंद दिघेंप्रमाणेच मवियाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घात करण्याचा डाव होता। शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा। उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचा ट्विटर पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी दिल्लीचे उंबरे झिजवणं ही भीक असाही निशाणा। जागावाटपासंदर्भात आज मवियाची महत्त्वाची बैठकीत तिढा असलेल्या 90 जागांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। बीडमधील नारायणगडावरती मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसणार, जरांगे पाटलांची माहिती। उल्हासनगरमधील अक्षय शिंदेला दफन केलेल्या स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी। पश्चिम रेल्वेच्या स्पीडला राम मंदिर आणि मालाडला ब्रेक, 6वी लाईन टाकण्याचं काम जोरात, तर 175 लोकल रद्द, आठवडाभर परिणाम। राष्ट्रीय हरित लवादाचा ठाणे महापालिकेला 102 कोटींचा दंड, उल्हास नदी प्रदूषित केल्याचा ठपका, देसाई खाडीचा मुद्दाही ऐरणीवर। दमदार पावसामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा, 8ही जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची 100 ओलांडली, तर पावसाचा खरीप हंगामाला फटका बसल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण। अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून नावाची घोषणा।